जय श्रीराम। 2 दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेडगे साहेब आणि फाटे नावाच्या व्यक्तीचे ते संभाषण होतं। परंतु फाटे हा स्वतःला गोरक्षक समजतो। हा स्वतः गोरक्षक नसून हा कसाईंचा दलाल आहे। हा गाईच्या रक्ताचे पैसे खाणारा हरामखोर आहे। त्याचं देखील कसाईंबरोबरचं एक संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ते आपण सर्वांनी पाहिले। जो खरं आणि प्रामाणिकपणे निस्वार्थी भावनेने गोरक्षणाचं काम करतो त्या गोरक्षकाला पोलीस बांधव नेहमी मदत करतात। परंतु जो गाईच्या रक्ताचे पैसे खातो त्या हरामखोराला पोलीस बांधवांनी दम देतात आणि असाच दम शेडगे साहेबांनी या फाट्याला दिलाय। त्याबद्दल आम्ही साहेबांच्या नेहमी सोबत आहोत आणि सर्व गोरक्षक गोप्रेमींना आम्हाला अभिमान आहे की शेडगे साहेबांनी अतिशय चांगलं काम केले। दुसरी गोष्ट, शेडगे साहेब पुणे जिल्ह्यामध्ये असताना यवत पोलीस स्टेशन आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना त्यांनी गोरक्षणाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात केल्यात आणि ज्या वेळेस गोरक्षकांनी रात्री अपरात्री 2, 2:30, 3 वाजता पोलिसांना फोन केले, स्वतः शेडगे साहेबांना फोन केले, त्यावेळेस त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून त्यांचे कर्मचारी पाठवून प्रत्येक गाडी ताब्यात घेतली आणि कडक कायदेशीर कारवाई केली। नुसतीच कारवाई न करता गाई विकणारा, गोमांस विकत घेणारा, टेम्पो मालक आणि कत्तलखान्यातले गाई कापणारे लोक अशा सर्वांवर गुन्हे दाखल केलेले आहेत असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे। त्यामुळं माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की हा जो फाटे आहे त्याला आपण ताब्यात घ्यावं आणि त्याचे कॉल डिटेल्स तपासून त्याने अजून कसाईंकडून किती लोकांकडून पैसे घेतलेत याचे आणि कसाईंची किती आर्थिक लागेबंद आहेत याचा तपास करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी। धन्यवाद। जय श्रीराम, जय गोमाता।